वेळेत जास्ती प्रश्न बघणार आहोत. तर यातला पहिला प्रश्न आहे, लोहार खटल्यात कोणाला फाशीची शिक्षा झाली? लोहार खटल्यात अमीरचंद वसंतकुमार विश्वास यांना फाशीची शिक्षा झाली. प्रश्न क्रमांक दुसरा, 1905 मध्ये इंडियन होम रूल संघटनेची स्थापना कोणी केली? 1905 मध्ये इंडियन होम रूल संघटनेची स्थापना पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली. प्रश्न तिसरा, इंडियन होम रूल मार्फत श्यामजी वर्मा यांनी लंडनमध्ये कोणते मासिक सुरू केले? इंडियन होम रूल मार्फत श्यामजी वर्मा यांनी लंडनमध्ये इंडियन सोशलिस्ट या नावाचे मासिक सुरू केले. आता प्रश्न चौथा, चार्ल्स स्टीवन चा खून कोणी केला? चार्ल्स स्टीवनचा खून शांती घोष आणि सुनीत चौधरी यांनी केला. प्रश्न पाचवा, स्टॅनली जॅक्सन यांचा खून कोणी केला? बीना दास यांनी स्टॅनली जॅक्सन यांचा खून केला. प्रश्न सहावा, मायकेल ओडवेर यांचा खून कोणी केला? मायकेल ओडवेर यांचा खून सरदार उधम सिंग यांनी केला. स्वदेशी बांधव समितीची स्थापना कोणी केली? अश्विन कुमार यांनी स्वदेशी बांधव समितीची स्थापना केली. बंगालच्या अनुशील समितीच्या शाखा कोणत्या होत्या? बंगालच्या अनुशील समितीच्या शाखा बांधव समिती, वृत्ती समिती, सुहृद समिती. प्रश्न क्रमांक 9, नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा खून कोणी केला? नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा खून अनंत लक्ष्मण कन्हेरे यांनी केला. प्रश्न क्रमांक 10, नाशिकचा कलेक्टर जॅक्सन यांचा खून कधी झाला? अनंत लक्ष्मण कन्हेरे यांनी जॅक्सनचा खून केला, पण कधी केला? 21 डिसेंबर 1909 साली केला. प्रश्न क्रमांक 11, कोल्हापुरात शिवाजी क्लबची स्थापना कोणी केली? कोल्हापुरात शिवाजी क्लबची स्थापना हनुमंतराव कुलकर्णी यांनी केली. कोल्हापुरात शिवाजी क्लबची स्थापना कधी झाली? 1893 साली. हनुमंतराव कुलकर्णी यांनी 1893 साली कोल्हापुरात शिवाजी क्लबची स्थापना केली. शिवाजी क्लबची स्थापना कोणत्या दोन विलिनीकरणातून झाली? बालमित्र समाज आणि बाल गोहत्या समाज या दोन विलीकरणातून झाली. चाफेकर बंधू यांच्या जीवनावर अनंत वामन बर्वे कोणत्या नावाचे नाटक लिहिले? लोकमत विजय या नावाचे नाटक लिहिले. प्रश्न क्रमांक 15, 1 जानेवारी 1900 ला मित्रमेळा संघटनेचे स्थापन कोणत्या उत्सव साजरा करण्यासाठी झाली? गणेश उत्सव हा सण साजरा करण्यासाठी झाली. प्रश्न क्रमांक 16, 1904 मध्ये स्थापन झालेले अभिनव भारतचे अध्यक्ष कोण होते? 1904 मध्ये स्थापन झालेले अभिनव भारतचे अध्यक्ष VVS अय्यर हे होते. प्रश्न क्रमांक 17, 1910च्या नाशिक खटल्यात मध्ये माफीचे साक्षीदार कोण बनले? 1910च्या नाशिक खटल्यात माफीचे साक्षीदार गणेश बळवंत वैद्य आणि दत्तात्रय पांडुरंग जोशी बनले. प्रश्न क्रमांक 18, चाफेकर बंधू यांच्यापैकी रॅडची हत्या कोणी केली? चाफेकर बंधू यांच्यापैकी दामोदर चाफेकर यांनी रॅडची हत्या केली. रॅडचा असणारा साथीदार आय हार्टचा खून कोणी केला? बालकृष्ण चाफेकर यांनी केला. बालकृष्ण चाफेकर हे चाफेकर बंधूपैकी एक. प्रश्न क्रमांक 20, रॅड हत्या प्रकरण मध्ये सश्रम कारावासाची शिक्षा कोणाला झाली? खंडेराव साठे यांना कारावासाची शिक्षा झाली. प्रश्न क्रमांक 21, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिल्या महिला कोण? राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला सरोजिनी नायडू. प्रश्न क्रमांक 22, 1899 मध्ये राष्ट्रभक्त समूहाची स्थापना कोणी केली? 1899 मध्ये राष्ट्रभक्त समूहाची स्थापना वि. दा. सावरकर यांनी केली. 1900 मध्ये मित्रमेळा संघटनेची स्थापना कोणी केली? 1900 मध्ये मित्रमेळा संघटनेची स्थापना वि. दा. सावरकर यांनी केली. 1904 साली मित्रमेळा संघटनेचे रूपांतर डॅश डॅश या संघटनेत झाले. अभिनव भारत या संघटनेत झाले. प्रश्न क्रमांक 25, 50 वर्षे ब्रिटिश सरकार टिकेल तर ना हे गौरवोद्गार डॅश डॅश यांनी केलं? वि. दा. सावरकर यांनीच केला. म्हणजे इकडे बघा, वि. दा. सावरकरांचे किती प्रश्न विचारले याच्यात, म्हणजे एका व्यक्तीच्या रिलेटेड एवढी इन्फॉर्मेशन आहे. तर हे तुम्ही नोट करून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्यायचं, म्हणजे तुम्हाला हेल्पफुल राहील एक्झाममध्ये सॉल्व करण्यासाठी. आता प्रश्न क्रमांक 26, डॅश डॅश या राज्यात परशुराम दल कार्यरत होते? बिहार या राज्यात परशुराम दल कार्यरत होते. प्रश्न क्रमांक 27, डॅश डॅश रोम आणि पॅरिसमध्ये फ्री इंडिया सेंटरची स्थापना कोणी केली? सुभाषचंद्र बोस यांनी रोम आणि पॅरिसमध्ये फ्री इंडिया सेंटरची स्थापना केली.
प्रश्न क्रमांक 28. परदेशी भूमीवर तिरंगा फडकविणाऱ्या भारतीय महिला कोण? मॅडम भिकाजी कामा यांनी परदेशी भूमीवर तिरंगा फडकवला. प्रश्न क्रमांक 29. भारतीय क्रांतीची माता म्हणून कोणाला ओळखले जाते? भारतीय क्रांतीची माता म्हणून मॅडम भिकाजी कामा यांना ओळखले जाते. आता मॅडम भिकाजी कामा यांचे 2 प्रश्न विचारले, हे पण तुम्ही नोट करून घ्या. आता प्रश्न क्रमांक 30. HSRA हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मी राज्य घटना कोणी केली? रामप्रसाद बिस्मिल यांनी केली. प्रश्न क्रमांक 31. लंडनमध्ये इंडियन होम रूल, इंडियन सोशलिस्ट आणि इंडियन हाऊसची स्थापना कोणी केली? श्यामजी कृष्ण वर्मा यांनी स्थापना केली. प्रश्न क्रमांक 32. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांना अटक केल्यानंतर इंडियन हाऊसची जबाबदारी कोणी सांभाळली? वि. सावरकर यांनी जबाबदारी सांभाळली. प्रश्न क्रमांक 33. इंग्लंडमध्ये 1857चा उठावाचा स्वर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेले सभेचे अध्यक्ष कोण? सरदार सिंग राणा हे त्या सभेचे अध्यक्ष होते. मदनलाल धिंग्रा यांना कोणत्या जेलमध्ये फाशी देण्यात आली? मदनलाल धिंग्रा यांना पेंटीव्हेल लंडन येथे फाशी देण्यात आली. प्रश्न क्रमांक 35. यंग मॅन इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? लाला हरदयाल यांनी या संघटनेची स्थापना केली. यंग मॅन इंडियन असोसिएशनची स्थापनाचे उद्घाटन कोणी केले? कवी मोहम्मद इक्बाल यांनी उद्घाटन केले. आणि स्थापना कोणी केली? लाला हरदयाल यांनी स्थापना केली. वंदे मातरम व तलवार या मासिके पत्राचे संपादन कोणी केले? लाला हरदयाल यांनी केले. लाला हरदयाल यांनी काय केले? यंग मॅन इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना केली. परत वंदे मातरम व तलवार या मासिके पत्राचे संपादन पण केले. प्रश्न क्रमांक 38. डॅश डॅश हे गदर या पक्षाचे संस्थापक होते. सोहम सिंग भकना हे गदर पक्षाचे संस्थापक होते. प्रश्न क्रमांक 39. डॅश डॅश यांनी लंडनमध्ये देशभक्त समाजाची स्थापना केली. लाला हरदयाल यांनी देशभक्त समाजाची स्थापना केली. आता लाला हरदयालवर पण 4 प्रश्न बघितले आपण, 3 ते 4 प्रश्न, हे सुद्धा नोट करून घ्या. प्रश्न क्रमांक 40. गदर या पक्षाचे महासचिव कोण होते? गदर या पक्षाचे महासचिव लाला हरदयाल हे होते. त्यांनी बघा अजून त्यांच्यावरच एक प्रश्न विचारला गेला. गदर या पक्षाचे महासचिव लाला हरदयाल. वरचा प्रश्न काय? लंडनमध्ये पण देशभक्त समाजाची स्थापना केली त्यांनी. आता प्रश्न क्रमांक 41. आमचे नाव काय? बंड कुठे होईल? भारतात अशी सुरुवात कोणत्या साप्ताहिकने केली? गदर या साप्ताहिकने केली. आणि या गदर या पक्षाचे महासचिव कोण? लाला हरदयाल. म्हणजे याच्यामध्ये पण लाला हरदयाल यांचा सुद्धा वाटा आहे. प्रश्न क्रमांक 42. भारतीय स्वातंत्र्यता लीगची स्थापना कोणी केली? पांडुरंग खानखोजे व तारकनाथ दास यांनी केली. प्रश्न क्रमांक 43. जर्मनीमध्ये इंडियन इंडिपेंडन्सची स्थापना कोणी केली? जर्मनीमध्ये इंडियन इंडिपेंडन्सची स्थापना वीरेंद्र चट्टोपाध्याय आणि लाला हरदयाल यांनी केली. लाला हरदयाल हे इम्पॉर्टंट ना, तुमच्या लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 44. अफगाणिस्तान प्रांतमध्ये कोणी स्वतंत्र भारताचे हंगामी सरकार स्थापन केले? महेंद्र प्रताप यांनी स्वतंत्र भारताचे हंगामी सरकार स्थापन केले. प्रश्न क्रमांक 45. उमाजी नाईक हे कोणत्या किल्ल्याच्या बंदोबस्तात होते? उमाजी नाईक हे पुरंदर किल्ल्याच्या बंदोबस्तात होते. प्रश्न क्रमांक 46. उमाजी नाईक यांच्या पूर्वी रामोशी समाजाचे नेतृत्व कोणी केले? संतू नाईक यांनी रामोशी समाजाचे नेतृत्व केले होते. प्रश्न क्रमांक 47. उमाजी नाईक यांच्यावर कोणत्या भागात शांतता टिकवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली? पुणे आणि सातारा या भागावर शांतता टिकवण्याची जबाबदारी उमाजी नाईक यांच्यावर सोपवण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 48. सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ हिंदू रिलिजनची कोणी संस्था स्थापन केली? दामोदर चाफेकर हे चाफेकर बंधूंपैकीच. बाळकृष्ण चाफेकर हे सुद्धा चाफेकर बंधूंपैकीच एक. म्हणजे दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर यांनी सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ हिंदू रिलिजनची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 49. कोणाच्या नेतृत्वाखाली भिल्लांचा लेफ्टनंट कँडीचा पराभव केला? भीमा नाईक यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांच्या लेफ्टनंट कँडीचा पराभव केला. प्रश्न क्रमांक 50. श्रीधर परांजपे हे कोणत्या क्रांतिकारी शाखेचे नेतृत्व करत? श्रीधर परांजपे हे वर्धा आणि नागपूर क्रांतिकारी शाखेचे नेतृत्व करत. थँक्यू. तुम्हाला माझं चॅनल आवडलं असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.